दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चैत्र यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक येतात। यंदा 23 एप्रिल रोजी चैत्र यात्रा पार पडली आणि त्यानंतर 2 रविवारी पाकाळण्या झाल्या। यात्रा काळामध्ये भाविकांनी मंदिराच्या शिखरावर आणि मंदिर परिसरात केलेली गुलाल खोबऱ्यांची उधळण, देवाला वाहिलेला दवणा, फुलांचे हार वाहिलेले असतात। याची दरवर्षी स्वच्छता केली जाते। यंदाही सलग सुट्ट्यांमुळे ज्योतिबा डोंगर यात्रेकरूंनी फुलून गेला होता। त्यामुळे ज्योतिबा मंदिर परिसर आणि देवदेवतांच्या शिखरावर गुलाल खोबऱ्यांचा खच पडला होता। दरवर्षीप्रमाणे मंदिर आणि मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली। कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक मधुकर रामाणे, ज्योतिबा देवस्थान समितीचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांच्यासह मधुकर रामाणे ग्रुप, मृत्युंजय मित्र मंडळ, NT सरनाईक, क्रांतीवीर तरुण मंडळ, ओंकार, जय हिंद आदी ग्रुपचे कार्यकर्ते, ग्रामपंचायत, देवस्थान समिती, विविध सामाजिक संघटना, गावकर, ग्रामस्थ आणि पुजाऱ्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला। रविवारी रात्री पुजारी आणि गावकऱ्यांच्या वतीनं मंदिर गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात आली। आज सकाळपासून मंदिर परिसर, शिखर, दीपमाळ, देवांची आभूषणं, वस्त्र, पालखी, उत्सव मूर्ती तसंच ज्योतिबा देवाच्या इतर साहित्यांची स्वच्छता करण्यात आली। कोल्हापूर महानगरपालिका, तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना यांच्याकडून पाण्याचे बंब उपलब्ध करून देण्यात आले होते। मंगळवारी ज्योतिबा चैत्र यात्रेची सांगता होणार आहे। त्यावेळी समस्त पुजारी, ग्रामस्थ यांच्या वतीनं गावभंडारा होणार असून भाविकांनी या गावभंडारा महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन मानाचे 10 गावकर आणि पुजारी यांच्या वतीनं करण्यात आलंय। आज ज्योतिबाच्या मंदिरामध्ये पाकाळणी सोहळा संपन्न होत आहे। आज सोमवार असून या ठिकाणी रात्रभर काल रविवारची पालखी झाल्यानंतर गावातील सर्व मंडळी, ग्रामस्थांनी गुलाल वगैरे काढून संपूर्ण स्वच्छता करून आता सकाळची जी काही सेवाभावी संस्था वगैरे आहेत कोल्हापूरच्या, त्यांनी या ठिकाणी स्वच्छता करून या ठिकाणी पाकाळणीचा सोहळा संपन्न होत आहे। आणि या पूर्ण चैत्र यात्रेची पालखी सोहळा संपन्न होऊन उद्या, आज पाकाळणीमधून उद्या महाप्रसादाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। तर त्याला गावभंडारा असं म्हणतात आणि या महाप्रसादाचा सर्व भाविक लोकांनी लाभ घ्यावा असं ग्रामस्थांच्या, पुजाऱ्यांच्या, गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येते। मंगळवारी दुपारी स्थानिक पुजारी मंडळाच्या सासनकाठीची मिरवणूक निघणार आहे। तसंच भजन, डवरी गीतांचा रात्रभर कार्यक्रम होणार आहे।